हिंदवी स्वराज्याचे पहिले युवराज आणि दुसरे छत्रपती. नियतीनं बालपणीच ज्यांना मातृत्वाच्या मायेला पारख केलं आणि तरीही ज्यांनी आपल्या रयतेवर मातेच्या ममतेने प्रेम केलं. असहिष्णू आणि कर्मठ लोकांनी इतिहासात आणि वर्तमानात जितकं बदनाम कुणालाच केलं नसेल तितकं बदनाम ज्यांना केलं. स्वतःवर खोटे आरोप झाल्यावर शिवपुत्र असूनही छत्रपतींच्या न्यायासनासमोर आरोपी म्हणून सामोरे गेलेले. राजेशाहीतील छत्रपती असूनही लोकशाही तत्वांप्रमाणे आपला राज्यकारभार चालवणारे, 17व्या शतकातच बहुभाषिकतेचे महत्त्व जाणणारे, स्वराज्य प्रेरिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ भाऊसाहेब यांच्या संस्कारात वाढलेले, सन्मानानेच जगायचं आणि स्वाभिमानानेच मरायचं असं ज्यांनी अवघ्या राष्ट्राला शिकवलं. श्री शंभो शिवजातस्य मुद्रा देवरी विराजते यदंकस्य विनोलेखा वर्तते कस्य नोपरी ही राजमुद्रा धारण करणारे, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य फक्त राखलेच नाही तर वाढवले सुद्धा, असे स्वराज्य रक्षक स्वराज्य विस्तारक छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले. या संभाजी महाराजांची जयंती आज आपण या ठिकाणी साजरी करीत आहोत. मी श्रेष्ठ ज्ञानेश्वर थेटे, तिसरीचा विद्यार्थी, आपल्या समोर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल 2 शब्द बोलण्यास उभा आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात महत्त्वाची 5 किल्ले पुरंदर, राजगड, तोरणा, सिंहगड, शिवनेरी. या जिल्ह्यातील शिवनेरी या किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि या जिल्ह्यातील पुरंदर या किल्ल्यावर 14 मे 1657 रोजी सईबाई राणीसाहेबांच्या पोटी स्वराज्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस जन्माला आले. पुरंदरावर धुरंधर जन्मले, तोफांचा कडकडाट झाला, सनई चौघडे वाजू लागले, सगळीकडे आनंदी आनंद पसरला. सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागला. सारा दख्खन मंगलमय झाला. सह्याद्रीच्या कड्या कपारीत एकच आवाज गुंजला, माझा राजा जन्मला, माझा शंभू जन्मला, माझा शंभू जन्मला. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. हा आनंद फार काळ टिकून जायचा नाही आणि नियतीने मनोमन ठरवलं होतं. संभाजी हे नाव आणि संघर्ष हा शब्द समानार्थीच आहे हे सिद्ध करण्यासाठी नियतीने शर्तीचे प्रयत्न सुरू केले होते. शंभू राजांना त्यांच्या मातोश्रीपासून वेगळं करण्यासाठीची नाळ तोडण्याआधीच त्यांच्या मातोश्री सईबाई राणीसाहेबांचा पाना वाटला. इथूनच छत्रपती संभाजी महाराजांच्या संघर्षात सुरुवात झाली. सारा दख्खन नियतीला विचारू लागला. समझ जाने तक का भी न नियति ने वक्त दिया, समझ जाने तक का भी न नियति ने वक्त दिया, ना समंजस बालक से माँ का दूध छीन लिया, ना समंजस बालक से माँ का दूध छीन लिया. माना कि संघर्ष कभी किसी से टला नहीं, माना कि संघर्ष कभी किसी से टला नहीं, पर छीना दूध तब जब उसने माँ तक बोला नहीं, पर छीना दूध तब जब उसने माँ तक बोला नहीं. हे कमी की काय? त्यामुळे शंभूराजे अवघे 2 वर्षाचे असताना त्यांची मातोश्री सईबाई राणीसाहेबांचं दुःखद निधन झालं. साऱ्या स्वराज्यात शोककळा पसरली. शिवरायांनाही खूप दुःख झालं. पण दुसऱ्या क्षणी त्यांच्या लक्षात आलं की लोकसेवेचा वसा घेतलेल्या माणसांनी स्वतःची दुःख फार काळ पुरवाईत बसायचं नसतं. माझी जाऊ मी या दुःखातून कुटुंबाला, शंभूवाला आणि स्वराज्याला सावरलं. नुसतं सावरलंच नाही तर हिंदवी स्वराज्याचे
जाऊन शंभूबाण मधला योद्धा घडेल आणि त्यांची विद्वत्ता वाढेल याची विशेष काळजी घेतली. शंभूराजे अवघे 9 वर्षाचे म्हणजे साधारण माझ्या वयाचे असताना छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदराचा तह करावा लागला. त्यामुळे शंभूराजांना कीर्तनाला जयसिंगांच्या छावणीत जावं लागलं. तिथे दिलेर खान नावाचा क्रूर आणि कपटी सरदार होता. पण तिथेही शंभूराजे दिलेर खानाच्या डोळ्याला डोळे आणि तलवारीला तलवार भिडवायला मागं पुढं बघितले नाही. नंतरच्या काळात त्यांना शिवाजी महाराजांसोबत आग्र्याला जावं लागलं. आग्र्याहून सुटका झाल्यावर शिवाजी महाराज स्वराज्यात परतले. पण शंभूराजांना मथुरेतच अडकावं लागलं. इतिहासात त्याचं असं वर्णन केलं जातं की व्याकुल हो रहे बाप ने एक पत्थर दिल पे रख दिया, व्याकुल हो रहे बाप ने एक पत्थर दिल पे रख दिया, जीवित रहे उस संभाजी को मृत घोषित कर दिया, जीवित रहे उस संभाजी को मृत घोषित कर दिया. वो नियति कर रही जो जो नियति से साध्य हुआ, वो नियति कर रही जो जो नियति से साध्य हुआ. मथुरा में जीवित संभाजी का राजगढ़ पे श्राद्ध हुआ, मथुरा में जीवित संभाजी का राजगढ़ पे श्राद्ध हुआ. शंभूराजे छत्रपती झाल्यानंतर त्यांना कुटुंब, कारभारी, स्वराज्य कंटक यांच्याशी प्रचंड संघर्ष करावा लागला. पण तिथेही शंभूराजे सर्वांना पुरून उरले. त्यांनी जिंजिऱ्याच्या सिद्धीला दर्यातच खेळवलं, इंग्रजांना पळवलं, पोर्तुगीजांना लढवलं आणि मुघल सडोकी पळो करून सोडले. आपल्या 9 वर्षाच्या कालखंडात शंभूराजेंनी 124 लढाया केल्या आणि एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा म्हणून जगाच्या इतिहासाला फक्त संभाजी राजांचीच नोंद घ्यावी लागली. जे कधीच झाले नाही, जे कधीच झुकले नाही, जे कधीच नमले नाही, ज्यांनी कधी तह केला नाही, जे रण सोडून कधी पळाले नाही, जे असीम धडाडीने दौडत राहिले स्वराज्य संवर्धनासाठी ते शंभूराजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जेवढं स्वराज्य होतं, शंभूराजेंनी त्याच्या 5000 किलोमीटरनी सीमा वाढवल्या. खजिना जेवढा होता 10 पट वाढला, सैन्य जेवढं होतं 5 पट वाढलं. शंभूराजेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे गडकोट राखले, पण खोडगड, मतनगड सारखे नवीन किल्ले देखील स्वराज्यात उभारले. जिजाऊ बाळासाहेबांच्या संस्काराच्या कुशीत आणि मुशीत झालेले शंभूराजे जेव्हा लिहिण्यात आणि रणांगण गाजवण्यात गुंग होते, तेव्हा अकबरासारखे तत्कालीन राजपुत्र पिण्यात आणि नाच गाण्यात दंग होते. माईक खाली ठेवून दे, बिंदास बोल. अरे मन, मेंदू, मनगट बळकट असणारे, निर्व्यसनी, चारित्र्यवान, कर्तृत्ववान असणारे खरे संभाजीराजे इथल्या व्यवस्थेने 350 वर्ष समजूच दिले नाही. ड्रीम 11